झी 24 तास एक पाऊल पुढे. याच मुद्द्यावर सचिन सावंतांना काही बोलायचंय. सचिनजी बोला. किरीटजींचं माझ्या एका चॅनलवरती अशी चर्चा चालली होती. त्या संदर्भात मध्ये मला थोडंसं अतिशय काळजी वाटून मी त्यांच्यावर विधान केलं होतं की किती मोदींचा तुम्ही ज्या तऱ्हेनं ढोल वाजवताय आणि तुमच्या पक्षामध्ये अनेक लोक आजही नेते आहेत की जे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत आणि त्यांना काय वाटेल हो. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आज त्यांना राष्ट्रीय सचिव पदावरती खाली उतरावं लागलं आणि कार्यकारिणीमधून जावं लागलं. ह्याचं मूळ कारण मोदींचं त्यांना थोडी जर भलामण केली ते देखील आहे. दुसरी गोष्ट अशी की एकतर्फीच ज्या तऱ्हेनं ते चाललेलं आहे की लोकशाही मधचं परिवर्तन करून दोन नेत्यांना अध्यक्षीय लोकशाहीच्या पद्धतीनं प्रेझेंट करायचा प्रयत्न हा कोण करते बरं. हा नरेंद्र मोदीजींच्याकडनंच चालू आहे. आमच्याकडनं काँग्रेस पक्षाकडनं चाललेला नाही. आणि पहिली मगाशी सांगितल्याप्रमाणे की ज्या तऱ्हेनं सुषमा स्वराज असतील आणि 86व्या वर्षी अडवाणी देखील स्वतःचं घोडं दामटवत आहेत आणि त्याचबरोबर अनेक लोक जी आहेत ती बसलेली आहेत की वाट बघतायत. ते राजनाथ सिंग असतील सगळे की कधी आमचीही पाळी येऊ शकते का. त्यामुळे पहिल्यांदा नरेंद्र मोदींना ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकशाहीच्या परिवर्तनाच्या या व्याख्येत बसवण्यापेक्षा पक्षामधल्या लोकशाहीच्या व्याख्येत तरी बसवा आधी. अगदी सचिन सावंत मुख्यमंत्र्यांचे स्वतःचे प्रश्न इतके मोठे आहेत की राष्ट्रीय स्तरावरती जाण्याआधी गुजरातचा विकास सगळा पूर्णतः आम्ही परिपूर्ण केला अशा तऱ्हेचं डेफिनेशन ते देऊन चुकलेले आहेत. सचिन सावंत त्यांची पक्षातल्या ऍक्सेप्टेबिलिटी विषयी आपण नंतर बोलूया. तो वेगळ्या चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. सध्या मुद्दा आपला असा आहे पक्षातली ऍक्सेप्टेबिलिटी येते. नाही पक्षातली ऍक्सेप्टेबिलिटी हा वेगळा मुद्दा आपण ठेवूया. मला फक्त एवढं सांगा की एवढ्या सध्याच्या परिस्थितीमध्ये मोदी बदललेत की परिस्थिती बदलली आहे की मोदींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय. नाही मोदींची महत्वाकांक्षा ही अशी तऱ्हेने वाढत चाललेली आहे की त्या भाजपच्या नेत्यांना प्रश्न पडला यांना आवरावं कसं की आज बाबा गुजरातचे मुख्यमंत्री आहेत आणि पंतप्रधान पद अजून 1 वर्ष बाकी आहे. आतापासून सुरुवात झालेत ते. आणि पहिली गोष्ट की संपूर्ण देशभरामध्ये त्यांनी विकासाच्या गोडवे जे गात आहेत आज त्यांच्या पुढे अनेक राज्य आहेत त्या गुजरातच्या पुढे. ज्या महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये आपण आज त्याकडे किरीट सोमय्या राहतात त्या ठिकाणी त्याचे नागरिक आहेत महाराष्ट्राचे. पण इतर कुठलाही गुजरातच्या डबल आहे. पण इतर कुठला मुख्यमंत्री त्याचबरोबर जेवायला इतर कुठल्याही राज्याचा मुख्यमंत्री अशा प्रकारे सक्सेस स्टोरी सांगताना दिसत नाहीयेत. ते मुद्दामून सांगत नाहीयेत की त्यांच्याकडे सांगण्यासारख्या स्टोरीज जेवढ्या सुरस कथा मोदींकडे आहेत तेवढ्या इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे नाहीयेत म्हणून त्या समोर येत नाहीयेत. याचं कारण असं की खोटा प्रचार करा रेटून बोलावं जी गोबेल्स नीती आहे त्याच्यामध्ये हे पारंगत आहेत. आणि जे किरीट सोमय्या देखील त्याच दृष्टिकोनातून पाहतील या गोष्टीकडे. मी खरंच मानतो की जर महाराष्ट्राची खरीच जर तुम्हाला स्वतःला जर अस्मिताचे गोडवे असतील तर पहिल्यांदा महाराष्ट्राचा विकास आणि गुजरातच्या विकासाचं कंपॅरिझन करा आणि त्यावेळेला तुम्हाला कळेल की गुजरातच्या विकासाचे गोडवे गाताना तुम्ही ढोल बडवताना महाराष्ट्र तुमच्याकडे पाहते जनता. महाराष्ट्राची जीडीपी ही त्याच्या डबल आहे आणि म्हणतात गुजरात. किरीटजी बोला. मला असं वाटतं की सचिन भाऊ अस्मितेचे बात करताना आपण परवा आपल्या राज्यातले उपमुख्यमंत्री ज्यावेळी ते गरीब बांधवांची शेतकऱ्यांची ज्यांना पाणी प्यायला मिळत नाही त्यांची जी चेष्टा करतात ना ही महाराष्ट्राची अस्मिता नाही आहे. ज्या भाषेत त्यांनी लोड शेडिंग केली त्या संबंधात जनतेची अवहेलना केली आणि त्या दुष्काळ पीडितांसाठी पाण्यासंबंधी भाषा मला बोलता येत नाही. ही महाराष्ट्राची अस्मिता नाही आहे. महाराष्ट्राची अस्मिता आणि संस्कृती हे आपण जपावी. आपण आज 14 वर्ष महाराष्ट्रात राज्य करतात केंद्रात राज्य करतात. तो नरेंद्र मोदी गोडवे पण तो पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांनी शरद पवारांनी जाऊन गोडवे गावायचे ना. जायचं त्यांनी इंदोरला जायचं कलकत्त्याला. आज नरेंद्र मोदीला का लोक एवढी ऐकतात. वेगवेगळ्या समाजातले लोक मीडियापासून लोक का चर्चा करतात त्याची आपण चर्चा करूया. बिलकुल या विषयावर सचिन सावंतांना मी विचारणार आहे. सचिनजी मी येतो तुमच्याकडे. मोदी खोटा प्रचार करतात असं तुम्ही म्हणताय. गेल्या 4-5 सभांमधली जर आपण उदाहरणं घेतली तर मी तुम्हाला विचारणार आहे की त्यातनं नेमकं काय तुम्हाला खोटं वाटतंय आणि ते कसं खोटं हे जनतेसमोर येऊ द्या. त्याला किरीट सोमय्या उत्तर सुद्धा देतील. मात्र त्यापूर्वी जतीन देसाई आम्हाला सांगा की सध्या राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी तुलना देशामध्ये तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. नरेंद्र मोदी हा संपूर्ण राजकारणाचा सध्या केंद्रबिंदू निदान चर्चेच्या बाबतीत तरी बनताना आपल्याला दिसतोय. नरेंद्र मोदी ही जशी सध्या भारतीय जनता पक्षाची गरज आहे तशीच ती काँग्रेसचीही तितकीच मोठी गरज आहे असं तुम्हाला वाटतं का? काँग्रेसच्या लोकांना कदाचित अशाच रूपाने वाटत असेल
की काँग्रेसला देखील नरेंद्र मोदीची आवश्यकता आहे, यासाठी की नरेंद्र मोदीला जेवढा भारतीय जनता पक्ष किंवा भारतीय जनता पक्षाचे इतर काही घटक पक्ष, मनसे टेक्निकली एनडीए मध्ये नाही पण मनसे नरेंद्र मोदीचं समर्थक आहे, अशाप्रमाणे इतरही काही पक्ष आहेत. तर याला काँग्रेसला जे वाटतं की यामुळे नरेंद्र मोदीला या लोकांनी प्रोजेक्ट केल्यामुळे कुठेतरी ध्रुवीकरण होईल, पोलरायझेशन होईल आणि त्याचा काँग्रेसला फायदा मिळेल. मला असं वाटतं की अशा स्वरूपानं काँग्रेसला अजिबात फायदा मिळणार नाही. एक तर काँग्रेसची पॉप्युलॅरिटी जी आहे त्याचा ग्राफ आपण जर पाहिला तो दिवसेंदिवस खाली होत चाललेला आहे. म्हणजे काँग्रेसचे अनेक स्कॅम, म्हणजे कुठलंही तुम्ही नाव घ्या आणि काँग्रेस त्या स्कॅम मध्ये नाही असं होऊ शकत नाही. म्हणजे शेवटचं आपण उदाहरण घ्यायचं झालं तर मुंब्रातलं जे काही बिल्डिंग कोसळलं त्यात देखील एनसीपीचे कॉर्पोरेटर आणि काँग्रेस एनसीपी यांचं जे काही लागेबांधे कॉन्ट्रॅक्टरशी आहे आपण सगळं पाहतो. म्हणजे आदर्श आणि अनेक हे सगळं आहे. त्यामुळे काँग्रेसला फायदा होणार नाही. ज्या ठिकाणी ध्रुवीकरण होईल, आता उदाहरणार्थ उत्तर प्रदेशमध्ये जे काही ध्रुवीकरण होईल त्याचा फायदा होईल समाजवादी पार्टीला किंवा मायावतीला होईल, बहुजन समाजवादी पक्षाला होईल. त्यानंतर बिहारचा विचार केला तर बिहारमध्ये जनता दल युनायटेड आहे आणि अशा स्वरूपाने जे काही रिजनल ज्या काही पार्टीज आहे त्या रिजनल पार्टीजला होणार. काँग्रेसला यातला कुठेही फायदा होणार नाही. काँग्रेसने उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत अशा स्वरूपानं ध्रुवीकरण करण्याचा दिग्विजय सिंग मार्फत प्रयत्न केलेला. दिग्विजय सिंगने संबंध उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत बटाला हाऊस आणि आझमगड आणि ते सगळं प्रचार करत राहिले आणि आपण पाहिलं की त्यात जे काही ध्रुवीकरण झालं त्याचा सगळ्यात मोठा फटका जो कोणाला बसला तो काँग्रेसला बसलेला आहे. पण तुम्हाला असं वाटतं की ध्रुवीकरण हा जरा एक आपण अपरिहार्य राजकीय डाव, त्याला आपण वाईटच म्हणूया, त्याला आपण चांगलं म्हणायला नको. ध्रुवीकरण हा जर एक आपण अपरिहार्य राजकीय घटक आहे असं आपण जर राज्यशास्त्राच्या भाषेमध्ये मानलं तर त्या ध्रुवीकरणाला मदत करण्यासाठी विरोधी पक्षामध्ये जो एक मजबूत नेता असायला लागतो, ज्याची प्रतिमा तशी असायला लागते, ती प्रतिमा सध्या सगळ्यात जास्त प्रमाणात मोदींकडे आहे का? मोदींमध्ये निश्चितच अशा स्वरूपाने प्रतिमा आहे आणि मला जे वाटतं ना की आपल्याला सगळ्यात आधी मोदी फेनोमेना काय हे समजून घेतला पाहिजे. आणि जोपर्यंत आपण मोदी फेनोमेना समजून घेणार नाही तोपर्यंत मग काँग्रेस असो किंवा इतर जे काही डावे पक्ष आहेत त्यांना नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पक्षाला उत्तर देणं किंवा त्यांना विरोध करणं जवळजवळ अशक्य होणार आहे. आज गुजरातमध्ये आपण जे काही पाहतो, गुजरातमध्ये अनेक प्रश्न आहेत. गुजरातमधला सौराष्ट्रमधला पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पण गुजरातमध्ये काय झालं की राजकोटमध्ये काँग्रेसला एकही सीट नाही. कुठल्याही सौराष्ट्रातल्या मोठ्या शहरात काँग्रेसला एकही सीट मिळाली नाही. त्याचं काँग्रेसने आत्मपरीक्षण कुठेतरी केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे. बिलकुल. मला असं वाटतं की नरेंद्र मोदी हा जो काही फेनोमेना आहे लार्जर दॅन द लाईफ, म्हणजे आज नरेंद्र मोदी काल त्यांनी 2 सभा दिल्लीला केली, आज कलकत्त्याला, लार्जर दॅन लाईफ लार्जर दॅन लाईफ म्हणजे पार्टीपेक्षा मोठे. म्हणजे नरेंद्र मोदी जर पाहिलं तर गुजरातमध्ये आता परत एकदा गुजरात भाजपचे प्रमुख म्हणून ज्यांना आता नॉमिनेट करण्यात आलं त्यांना कोणी ओळखत नाही. निवडणुकीत ते हारलेले, परंतु कारण मोदींच्या विश्वासू म्हणून त्यांना कोणाला त्यांचं नाव देखील माहिती नाही. म्हणजे गुजरातमध्ये एका अर्थानं जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्ष अस्तित्वात नाही. तिकडे आहे ते मोदी आहे. मोदी सरळ लोकांशी बोलतात. आणि आपण पाहिलं की दिल्लीमध्ये किंवा कलकत्त्यामध्ये तिकडे भाजप नाही तर मोदी डायरेक्ट लोकांशी बोलतायत, मोदी इंडस्ट्रीशी बोलतायत, मोदी सामान्य माणसांशी बोलतायत. म्हणजे मोदी आणि लोक, मोदीला ऑर्गनायझेशन भारतीय जनता पक्षाचं ऑर्गनायझेशन लागत नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आणि त्या अर्थानं हा मोदी फेनोमेना जो आहे, मोदी फेनोमेना म्हणून तो वाढत चाललेला आहे. आणि कलकत्त्यामध्ये त्यांनी अत्यंत हुशारीनं, त्यांना माहिती आहे की 2014चं राजकारण करायचं असेल तर वेगवेगळ्या पक्षाला आज जे टेक्निकली जे एनडीए मध्ये नाही त्यांना देखील आपल्याला सोबत घ्यावं लागणार आहे. आणि म्हणून ममताच्या बाजूने ते बोलले, ममता बद्दल चांगलं बोलले, ठोकलं. बिलकुल. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण लक्षात घेतल्या. या मुद्द्यावर आपण येणार आहोत. जे पक्ष सध्या एनडीए बरोबर नाहीयेत, ज्या पक्षांची उद्या गरज लागू शकते निवडणुकीनंतर, अशा पक्षांना एकतर बरोबर घेण्याचा किंवा जे बरोबर येण्याची शक्यता दिसत नाहीये त्यांच्यावर एक प्रकारचा दबाव टाकण्याचा सुद्धा मोदींचा हा प्रयत्न असू शकतो का, याविषयी आपण बोलूया एका ब्रेक नंतर. झी 24 तास एक पाऊल पुढे.